तर स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये. आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर चॅनलवर नवीन असाल तर या अपडेटला शेवटपर्यंत नक्की पहा. मागील अपडेटमध्ये आपण वर्धा नांदेड या रेल्वे लाईनवरील तळेगाव रेल्वे स्टेशन हा भाग कव्हर केला होता. तर आजच्या या अपडेटमध्ये आपण तळेगाव ते यवतमाळ यांच्या दरम्यान असणारा जो रेल्वे लाईनचा भाग आहे तो कव्हर करणार आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की या दिशेने जी रेल्वे लाईन येत आहे, रेल्वे लाईनचे जे हे अर्थवर्क येत आहे हे तळेगाव रेल्वे स्टेशनकडून येत आहे. आणि या ठिकाणावरून तळेगाव हे साधारणतः 2 किलोमीटर अंतरावर असणार आहे. या दिशेला आपण पाहू शकता की आता या ठिकाणी यवतमाळ ते वणी या रोडला ही रेल्वे लाईन जी आहे ती खालच्या दिशेने क्रॉस करणार आहे. आणि त्याचकरिता एका पुलाच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते या ठिकाणी प्रगतीपथावर असलेले आपल्याला दिसून येईल. तर मित्रांनो, हा जो मार्ग आहे हा यवतमाळ वणी मार्ग आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता का या पुलाच्या निर्मितीचे कार्य जे आहे ते सुरू आहे. आणि या ठिकाणी आरीवॉलच्या निर्मितीचे जे काम आहे ते सुरू करण्यात आले आहे. डाव्या दिशेला वणी चंद्रपूर तर उजव्या दिशेला यवतमाळकडे हा रस्ता जातो. या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणच्या पुलाच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते जवळपास 60% झालेले आहे. या ठिकाणचे जे कॉन्क्रीट वर्क आहे ते जवळपास पूर्ण करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी पुलाच्या वरती टाकण्याकरिता लोखंडी गर्डर देखील बऱ्याच दिवसांपूर्वी आणून ठेवण्यात आले आहेत. तर पियर कॅपपर्यंतचे पिलरचे काम देखील पूर्ण झाल्याचे दिसून येईल. दोन्ही साईडच्या रॅम्पचे काम आहे ते देखील 80 ते 90% पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे आता यानंतर या ठिकाणी गर्डर लॉन्चिंग करून वरच्या दिशेने स्लॅब कास्टिंग करण्यात येणार आहे. त्यानंतर वणी यवतमाळ हा रस्ता वरच्या दिशेने सुरू करण्यात येईल व खालच्या दिशेने रेल्वे लाईन ही सुरू करण्यात येणार आहे. आणि याकरिता या ठिकाणी साधारणतः अजून देखील 2 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. तर मागील लोकेशनवरून आता आपण पुढे आलो आहे आणि या दिशेने यवतमाळ वणी रोडला हे रेल्वे लाईन क्रॉस करून या दिशेला म्हणजेच येणार आहे यवतमाळ घाटंजी या रोडला क्रॉस करण्याकरिता. समोर जो रस्ता आपल्याला दिसतो आहे हा डावीकडे घाटंजी तर उजवीकडे यवतमाळ शहराकडे जातो. आणि या ठिकाणी देखील एका ब्रिजच्या निर्मितीचे कार्य करून रेल्वे लाईन ही समोरच्या दिशेला पास होणार आहे. परंतु आता सध्या देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कार्य हे सुरू झालेले नाही. मात्र गर्डर समोर आणून ठेवल्याचे आपल्याला दिसून येणार आहे. त्यानंतर ही रेल्वे लाईन समोरच्या दिशेने म्हणजेच गुदनी आणि यवतमाळ यांच्या दिशेने या गावाच्या दिशेने जाणार आहे. तर मित्रांनो, मागील लोकेशनवरून आपण साधारणतः 3-4 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी नागपूर तुळजापूर नॅशनल हायवेच्या शेजारीच या ठिकाणी रेल्वे लाईनचे काम हे चालू असल्याचे आपल्याला दिसेल. आता आपण निळोणा तसेच गुदनी या गावाच्या जवळ आलो आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की या दिशेने रेल्वे लाईन ही वर्धाच्या साईडने येणार आहे. आणि या ठिकाणी बऱ्याच दिवसांपूर्वी एका मोठ्या पुलाचे काम हे करण्यात आले आणि जो की 3 खंडामध्ये बनवण्यात आला होता. परंतु त्याच्या गॅप फिलिंगचे जे काम आहे ते बाकी होते. मात्र आजच्या दिवशी आपण पाहू शकाल की या ठिकाणी गॅप फिलिंगचे कार्य देखील जवळपास या ठिकाणी पूर्ण करण्यात आले आहे. समोर जो दिसतो आहे मित्रांनो हा पुलाचा 3रा खंड असून या 3ऱ्या खंडानंतर आपल्याला असे दिसते आहे की अर्थवर्कचे जे काम आहे ते काही प्रमाणात या ठिकाणी बाकी आहे. हे काम बाकी असण्याचे कारण आहे की या ठिकाणी हाय टेन्शन लाईन ही क्रॉस होते आहे, हे आपण समोर पाहू शकता. आणि या हाय टेन्शन लाईनच्या क्रॉसिंगमुळेच या ठिकाणचे अर्थवर्क हे अद्याप केलेले नाही. परंतु या ठिकाणी ही हाय टेन्शन लाईन शिफ्ट करण्याकरिता नव्याने पोल निर्मितीचे कार्य मात्र या ठिकाणी सुरू करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणचा पोल तयार झाल्यानंतर ही जी हाय टेन्शन लाईन आहे याची उंची वाढवण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणचे अर्थवर्क करून ही रेल्वे लाईनचे जे अर्थवर्क आहे ते पूर्ण करून समोरच्या दिशेने म्हणजेच यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या दिशेने ही रेल्वे लाईन आता समोर जाणार आहे. तरी या ठिकाणचे काम व्हायला अजून देखील 1 ते 2 महिन्याचा कालावधी लागू शकतो. याबद्दल आपले काय मत आहे ते कमेंट करून जरूर कळवावे. त्यानंतर ही रेल्वे लाईन नागपूर तुळजापूर या नॅशनल हायवेच्या शेजारूनच जाणार आहे समोरच्या दिशेला म्हणजेच या दिशेला. तर मित्रांनो, मागील लोकेशनवरून साधारणतः 3 किलोमीटर अंतरावर आल्यानंतर आपण आता आलो आहे यवतमाळ जाम या रोडला
या ठिकाणी ही रेल्वे लाईन पुन्हा एकदा क्रॉस करणार आहे आणि बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी ब्रिजच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते सुरू होते। उजव्या दिशेला आपल्याला या ब्रिजच्या शेजारी तात्पुरता निर्माण केलेला रस्ता दिसू शकेल, तर डाव्या दिशेचा जो पूल आहे हा नव्याने निर्माण या ठिकाणी केला गेला आहे। या पुलाच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते या ठिकाणी 100% पूर्ण झाल्याचे आपल्याला दिसून आले आहे। तर वाहतूक देखील आता या नवीन पुलावरून सुरू करण्यात आले आहे। रेल्वे लाईन क्रॉस होणाऱ्या या पुलाचा जो भाग आहे तो तयार झाल्यामुळे हा पहिला असा पूल असणार आहे जो कळंबनंतर या ठिकाणी तयार झाला आहे व त्यावरून रस्त्याची वाहतूक सुरू होऊन आता खालच्या दिशेने रेल्वे लाईनचे जे काम आहे ते केल्या जाणार आहे। काही दिवसांपूर्वीच हा पूल तयार करण्यात आला आहे व आता वाहतूक देखील या पुलावर सुरू करण्यात आली आहे। नागपूर तुळजापूर नॅशनल हायवेच्या शेजारीच हे क्रॉसिंग आहे, साधारणतः 20 ते 30 मीटर अंतरावर, आणि सरळ जो रस्ता जाताना दिसतो आहे तो यवतमाळ शहराकडे या ठिकाणी जात आहे। या ठिकाणी या नॅशनल हायवेला क्रॉस करून आपण उजवीकडे या पुलाद्वारे जामकडे जाऊ शकता। तर रेल्वे लाईन ही खालच्या दिशेने या ठिकाणी पास होणार आहे। तात्पुरता तयार केला गेलेला रस्ता हा काही दिवसांनी या ठिकाणावरून काढून टाकण्यात येणार आहे। त्याचे कार्य अद्याप या ठिकाणी सुरू झालेले नाही। तर इथे जवळच आपल्याला रेल्वे कंपनीचा एक प्लांट देखील लावण्यात आल्याचे आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणचे काम हे 100% पूर्ण झाले आहे, त्यामुळे ही जी लोकेशन आहे ही 100% पूर्ण झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे। त्यानंतर आता ही रेल्वे लाईन खालच्या दिशेने मार्ग काढत या ठिकाणावरून न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे जाणार आहे आणि न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनची लांबी ही या दिशेने जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असणार आहे। समोर झूम केल्यावर आपल्याला दिसत असेल की समोर एका मोठ्या पुलाच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते देखील या ठिकाणी 100% पूर्ण करण्यात आले आहे। तर मित्रांनो, कळंब ते यवतमाळ हा साधारणतः 38 किलोमीटरचा पॅच असणार आहे आणि त्यामध्ये विविध लोकेशनवर काम हे चालू आहे। त्यातील आपण मागील 2 अपडेटमध्ये टनल तसेच तळेगाव रेल्वे स्टेशन हे कव्हर केले आहे। त्यामुळे आपण जर अपडेट चेकआउट केला नसेल तर लिंकमध्ये व्हिडिओ दिला आहे तो नक्की चेकआउट करावा। तर कसा वाटला आजचा हा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अपडेट आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सुपर थँक्स हे बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता। तर भेटूया आता नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये।